बिर्याणी आपली खूप छान झालेली आहे. तुम्ही पण या पद्धत आज आपण करणार आहे 1 किलो चिकनची बिर्याणी. त्याच्यासाठी चिकन स्वच्छ धुवून घेतलेले. सगळ्यात आधी आता आपल्याला पाणी उकळायला ठेवायचे तांदूळ शिजून घेण्यासाठी. बिर्याणीसाठी आपण घेतलेले कच्चा मसाला घेतलेला आहे थोडासा, कसुरी मेथी, धना पावडर, लाल मिरची पावडर, तळलेला कांदा, अद्रक लसणाची पेस्ट, लिंबाच्या अशा स्लाइस घेतलेल्या आहेत आणि मीठ चवीपुरतं. 1 किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेले. 2 वाट्या तांदूळ हा आधीच एक 10-15 मिनिटं भिजत ठेवलेला होता. 1 वाटी दही आपल्याला लागणार आहे. पाण्यामध्ये मीठ टाकून घ्यायचे 1 चमचा. कच्चा मसाला घेतलेला आहे. दालचिनी, लवंग, शहाजिरे, चक्री फूल हे सगळं टाकून घ्यायचे पाण्यामध्येच. 4 ते 5 तेजपान घेतलेले ते टाकून घेऊ. 2 लिंबाच्या स्लाइस घेतल्यात त्या टाकून घेऊ. पाण्याला उकळी येते तोपर्यंत चिकनला आपण मसाला लावून ठेवू. स्वच्छ धुवून घेतलेलं 1 किलो चिकन टाकून घ्यायचं याच्यामध्ये. तळलेला कांदा घेतलाय टाकून घेऊ याच्यामध्ये 1 वाटी. 4 कांदे तळून घेतलेत मी. 2 चमचे अद्रक लसणाची पेस्ट. 1 चमचा लाल तिखट. 1 चमचा धना पावडर. 1 चमचा कसुरी मेथी. तांदूळ शिजताना 1 चमचा मीठ टाकलेले. आता याच्यामध्ये आपण 1 चमचा मीठ टाकून घ्यायचं. हळद टाकून घेऊ अर्धा चमचा. 1 चमचा गरम मसाला. बिर्याणी मसाला कुठलाही वापरला तरी चालेल. 4 चमचे तेल टाकून घ्यायचे. पुदिना घेतलाय बारीक कट करून स्वच्छ धुवून घ्यायचा. टाकून घेऊ याच्यामध्ये आणि कोथिंबीर. पाण्याला छान उकळी आलेली आहे. आता आपण हा जो तांदूळ भिजत ठेवलाय हा टाकून घेऊ. 1 वाटी दही घेतलेले टाकून घेऊ. एवढंच अर्धी वाटीच टाकणार आहे मी. अर्ध्या लिंबाचा रस. हे आता छान मिक्स करून घेऊ. हे आता छान मिक्स करून घ्यायचं सगळं. तांदूळ आपल्याला असा शिजून घ्यायचा आहे. आता हा शिजलेला आहे आपण काढून घेऊ. जास्त आपल्याला शिजवून घ्यायचा नाहीये. अगदी एक 10 मिनिटाची वाफ घ्यायची फक्त. एक 2 ते 3 मिनिटं झालेली आहे. छान वाफ बसलेली आहे. आता आपण काढून घेऊ. एकदा छान मिक्स करून घ्यायचं. यातच आता आपल्याला टाकून घ्यायचंय तळलेला कांदा आणि कोथिंबीर. एक 2-3 चमचे तूप टाकून घ्यायचे. तांदूळ जो आपण शिजवून ठेवलाय तो टाकून घेऊ. तळलेला कांदा आहे आता तो टाकून घ्यायचा. बारीक चिरलेली कोथिंबीर आहे ती टाकून घेऊ. थोडा बिर्याणी मसाला आहे तो टाकून घ्यायचा. 2-3 चमचे परत तूप टाकून घ्यायचं. थोडा फूड कलर टाकून घेऊ.
थोडा ऑरेंज कलर टाकून घेऊ. येलो कलर टाकला आधी आपण. एक 10 मिनिटासाठी याला तवा ठेवायचा आहे खाली आणि छान वाफ देऊन घ्यायची. आता एक सुरुवातीचे 5 मिनिटं मोठा गॅस करू आणि नंतरचे 5 मिनिटं बारीक गॅस करू. एक 5 मिनिटं झाले, तवा पण छान तापलेला आहे. आता गॅस बारीक करून घेऊ. बारीक गॅसवर पण छान शिजले हे 10 मिनिटं बिर्याणी आपली. तर आपण काढून बघू. बिर्याणी आपली खूप छान झालेली आहे. तुम्ही पण या पद्धतीने